आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या आणि आता दिवसभरातल्या इतर मोठ्या टॉप 9 बातम्या। प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस जप्त केली जाणार। सीआयडी कोरटकरकडील रोल्स रॉयस कार जप्त करणार आहे। रोहित पवारांनी सांगावं एका जिहादीला त्यांनी पक्षाचं अध्यक्ष केलं त्यावर आधी बोलावं। कोरटकर आणि सोलापूरकरच्या प्रश्नावर नितेश राणेंची रोहित पवारांवर टीका। तो बोलने का इसका अधिकार है क्या रोहित पवार का? एक जिहादी को उसने जो अपने यूथ कांग्रेस का प्रेसिडेंट बना है राष्ट्रीय, उसके बाद रोहित पवार को बोलने का अधिकार नहीं है। तुमच्याकडे पोलीस प्रशासन सत्ता असताना कोरटकरला अटक का नाही? आमदार रोहित पवार आक्रमक। आधी कोरटकरला कोठडीमध्ये घ्या, मग चित्रपट पाहायला जा, महायुतीला टोला। तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत, तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे, तर हे सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोठडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा। माझा मोबाईल हॅक केला गेला, प्रशांत कोरटकरचा नागपूर सायबर सेलकडे दावा आहे आणि यापुढे माझं फेसबुक अकाउंट देखील हॅक। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरचा दावा। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही। मी पक्ष सोडणार नाही ही अफवा आहे। माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही। वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। पण नाही आतापर्यंत ना अजितदादांना भेटलो ना कोणत्या नेत्यांना भेटलो। त्यामुळे ह्या सगळ्या कोणीतरी पसरवलेल्या जाणून बुजून अफवा आहेत। माझा राष्ट्रवादी अजितदादाकडे जाण्याचा प्रश्नच नाही। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली। कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा प्रवास शक्य नाही, मुश्रीफांचं वक्तव्य। दत्ता भरण्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार, सूत्रांची माहिती आहे। संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा आहे। संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरदेसाईंचा वाडा अधिग्रहित करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण करेल, त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात। 20 मंत्र्यांनी आमदार निवासामधील खोल्या सोडल्या नसल्याचं समोर। विधिमंडळ सचिवालयातून नोटीस देऊनही मंत्र्यांना खोल्या सुटेनात।